समजतो ऋण आता कसं असतं ते राष्ट्रीय समजत नाही. निष्ठा गुरु कोणी चालत नाही. त्या अजूनसाठी काय ते केलं पाहिजे. तर ध्यान काय ते केलं पाहिजे. काय नाही तर ध्यान नाही करायचं त्या गुरुचं काय उपयोग होणार आहे. गुरु नावाला मोठा माप शिकवून नावाला माहिती नांदत नाही. कशापैकी काय लागलं गुरु काय करायचं. जर त्याच्यातच काय ध्यान धारणा असं करायचं असेल त्याचं काय विधी करायचं असेल तर कसा गुरु करून घ्यायचा अर्थ काय. गुरु म्हणजे काय आणि शिष्य म्हणजे हे अर्थ काय. याचं महाराजाकडे नाता आहे. नाता गुरु हा शिष्यावर परंपरा आशीर्वाद जाते त्यावर हात असतो. तो चांगला असो वाईट असो गुरुला जवळ सगळे समान असतात. गुरु हा समुद्र असतो. सगळ्या नद्या चौघाने धावून जातात तर समुद्र शांत असतो. तसा गुरु शांत असतो. तर शिष्यानं आपल्या जन्मात सार्थक करून घ्यायचं आता काय तर ध्यान धारणा केली पाहिजे. काम सगळं केलं पाहिजे. स्त्रिया माता असो पुरुष असतो सगळ्यांना आपल्या जीवनात सार्थक करून घेतलं पाहिजे. त्या जगात असं एक गोष्ट आहे आपलं या जगात कोणी नाही आपण कोणाचं नाही. एक शरीर जर आपलं नाही तर दुसरं काय आपलं आहे. कोणाची बायको कोणाचा नवरा कोणाची मुलं दोन बघतात. हा शरीराचा मालक आपण आता वापरतो. शरीर हे एक दिवस तुम्हाला सोडून जायला लागला. शरीर हा जोपर्यंत आपल्याला जे वापरतो आपण वापरतो. जे भाड्याचं घर तुम्हाला खाली करायला लागणार आपल्याला. हे भाड्याचं घर आहे भाड्याने घेतलेलं आहे. एक दिवस त्याला सोडायला लागणार. आणि जिवंत आहे पर्यंत माणसाला स्वार्थ आहे. 10 लाखपर्यंत 15 लाखाचे मिळतील त्याच्या मागं लागतो. स्वार्थ आहे बरोबर. मी कशासाठी आलो जन्माला ही गरिबान विसरून जातो. जसा एखादा भोंगा एखाद्या फुलात कमळाच्या जसा मकवीत वस्तू त्याला समृद्धी राहत नाही. दिवस मावायला कळत नाही. ते फुलं भेटले की ते अडकून मात्र बसतो. तसा हा मोह मायेत आपलं मानव आम्ही अडकून बसलेला आहे. मोह माया पण ह्या मोहाचं गेलं गेलं कळतं. त्याला चिनाला संशयांमध्ये गेल्या म्हणायचं एखाद्या माणसाला फोन कराय काय काय माझ्या जन्मात नाही त्याच्या आईला म्हणायचं तिथं आता कोणाकडून नव्हतं. त्याला चिना गटके पडतं व्हायला काय ते एखादी बाई जर 12-15 अडचण देते ह्या जन्मात तेव्हा म्हणून लोक म्हणते देवा दावा करते. पुन्हा पुन्हा ते बळत होती पुन्हा त्याला देवाचे आता म्हणतात दुसऱ्या बाळा पण दाखवून त्याच्यासाठी आम्हाला प्रश्न आल्यानंतर देवाचं नाव घेणारे माणसं. तर पहिलीपासून तुम्ही शिकत आहात. 10वी करा 12वी करा डिग्रीमध्ये जावा तुम्ही. तुमच्या सेवा करता तुमच्या हिता करता येईल. गुरु शिष्य कशा करता करून सगळे पण विचारलं ते मोठ्या जनतेला सुद्धा हे वळण लागावं आणि ह्यात माणसं निभावून जावं आणि याच्यात चांगलं कार्य घडावं आपल्या शरीरात सार्थ व्हावं यासाठी करून ठेवलेली परंपरा आहे. राम विष्णूचा अवतार असून त्याने श्री वैष्णवला गुरु करून घेतला. श्रीकृष्णानं चांदेपणाला गुरु करून घेतला. गुरुची परंपरा देवाधिकांनी लोकांना धडा घालून दिलेला आहे. आणि हा गुरु पौर्णिमेला युवकांनी देवाने गुरु शिष्य एकत्र यायचे एकाचे संपर्क यायचे असा एक दिवस ठरलेला आहे वर्षात एक. तर तुम्ही शिष्य आहात आम्ही तुमचे गुरु आहात. तर एका वर्गात काय 100% मुलं मार्ग काढणारे नसतात. काय बेटी असते तर नेहमी जाणार असं तर त्याला भरून घेतात मास्तर लोक. ते आता घडी काढण्याला भर घेतात. त्याचा गुरु वर्ग आम्हाला कळतं याला हुशार कोण आहे गट कोण आहे बदल कोण आहे कळतंय का आम्हाला काय. पण छेडी मारता येत नाही ना. गोळीबार एकटा करायला झाली काय नाही. गोळी मारता येत नाही बोलल्याने का सुचवत नाही तू. बोलल्यानं काय पालता गाडी पाणी बनवलं गाडीला खाली भो काढलं पाणी उठून काय करायचं काय सगळं 2 ठिकाणी भाषण करून सांगितलं सगळं झालं सगळं शुद्धी झाली. याचा परिणाम किती होतो या काय बघा मोठ्या पौर्णिमेचं समजत की का नाही साहेब. अडचणात किती येणार आहेत ती समजल. कुणाला आता झाला ऐकलं 5 मोठे जेवला गेला घरला झाला होते करायला आणि काय कसं तू संध्याकाळी तू जिवंत आहे का नाही तुला माहीत नाही. अजून अंधारात ठेवला तर एवढं तुझं हातपाय बोलवतं. हां अंधारात ठेवला तर हातपाय बोलवलं करतो थांबत नाही.
कोणाला कोण कसा करतो, कोण काय करतो, काय करतो, आधी कशासाठी करतात, तुमचा जन्म कसा करता आहे, या मानव जन्म लाखो मला तुम्हाला देवा दिलेला आहे. त्या शरीरात सारखं तर ह्या सगळ्याची किंमत करते, या शरीराची किंमत करताय. लाखो मला शरीर आहे आणि एक क्षण लाखो मलाच आहे. बायपट घालू नका, देवाची भक्ती करा, नाम संगीत करा. एका सारखं तर तुम्हाला भगवून घालून मांडी घालून बसा माळ घालून असं म्हणे नाही. चालता बोलता नाम समजून जरी घेतलं तरी चालतं. गुरु कशा करता असेल तर मार्गदर्शन करता असतं. मुलगा चांगला काय घालायचं तर हुशार होण्याकरता घालायचं का नाही. मुलगा तो वकील होतो, डॉक्टर होतो, सगळं होतं, पण आमच्या या प्राणीला काय कोणी डिग्रीवाला नाही. काय येतं म्हणजे साहेब, हां या डिग्रीला डिग्रीचं यश आहे. याला पैसा नाही, हे स्वतः घ्या. इकडे पैसा धनासाठी माणसं मागायला आलेले असतात, व्यक्तीकडे पैसा नसतो. हां मग त्याचं बरं वाटत नाही. पण एक दिवस तुम्हाला ते कष्ट मिळणार आहे, त्याला ते तुम्हाला करावं लागणार. हां बायकोला वाटलं नसेल, हा गणे घ्यायला देवाला बरं वाटतं नाही, बायकोला बोललं बरं वाटतं नाही, बरं वाटेल पुन्हा माहीत होतं. हां तर असं आहे तर भक्ती करा, नाम जप करा, आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. तुम्ही काय केलं तर गुरु काय करते त्याचं थोडं तरी 10% मार्क कमी, 10% ते त्यात आपण होतो घेईल नाही. तुम्ही नाही काय केलं तर काय करणार, गुरु तर काय करतो, देव तर काय करू, कुणी काय करू शकत. आपल्याला आता आपल्या कर्तव्याने जातं. केल्यानं सगळं होतं, नाही केल्यानं काय होत नाही. तर सगळ्यांना सांगतो, नागार्जुन साहेब बोलले, स्वतंत्र सरकार बोलले, ऐकून घ्या. ते थोडं आठवण्यात आम्हाला बघा. रोज उठायला आंघोळ आहे, त्या पाणी आहे, नाश्ता आहे, ते चुकतं करा. हां ते चुकतं करा, का चुकत नाही. हे शरीर उभा काय वाटण्याकरता, मग शरीर वेगळं कसं बाळायचं लागतं, मग करण्याकरता काय करायला नको. मी साहेब जगण्याकरता आम्ही सगळ्याला नाश्ता विश्रा द्यावं लागतं. करण्याकरता काय साधन केलं पाहिजे का नाही. हां तर तुमचं दूर काय दुसरा कोण येत नाही, जे तर त्यांना ते बघायचं. तुम्हाला खालून आलं तरी एकदा बघायचं, दुसरं बघायचं का तुम्हाला झालं म्हणून. तर ज्याचं कर्म तिथंच बघायचं. कर्मानुसार जन्म असतो. कर्मगती असती गणा होणार ती चुकणार, ते बोलल्यावर ना चुकणार, त्याला देखा देतो. काय म्हणजे कर्मगती असती गणा होणार ते चुकणार, ते बोलल्यावर ना चुकणार, देवा देखा बघायची. देवाला कर्म शिकलेलं नाही. ज्या नवतृकाला राम राजा बसतात, त्या नवतरा राम बनवत गेले. किती कर्म माहित आहे विष्णूची. काय झालं, विष्णू जाण होता शिवशुद्धी, वैष्णवाची नवतृकाला उशिरा धर्मदेवाचा माणूस होतो. वैष्णव कोण, धर्मदेवाचा माणूस होतो. त्यानं नव्हतं त्याला गुरु रामाचा, त्यानं नवतृकाला राजा अभिषेक करायला, आणि त्याच नव्हतं राम बनवाचा करतो. किती कर्म वाईट आहे. म्हणून सांगितलं कर्म किती असती गणा होणार ती चुकणार, ते बोला गणा देवा विकास राहायचे. जे आपल्या नशीब तपासलेलं असतो त्याप्रमाणे पावलं करत असतात. धर्मलिखित आहे. काय येतं, धर्मलिखित आहे. धर्माचा लिखा कधी न चुका. काय धर्मदेवाचा लिखा कधी न चुका. त्याच्या नशिबात जर नसेल तर काय करायचं, लक्षात असं करा. आपल्या संस्कृतात जे नेले त्याप्रमाणे घडत असतं का, त्यातून काहीतरी नदी सरोवर असतील, त्यात मध्ये मोठे रस्ते असतात, सारखे काय टायकून रस्ते मध्ये रस्ता काय मोकळा असतो. त्या काय मला साधन त्या चांगल्या वेळेत आपलं साधन आयुष्याने करून घ्यावी, पण तो गुरु करून घ्यावा, काय तर मार्गदर्शन करून घ्यावं. आपण कशा करता आलो मी काय करून जाणार जाता नाही, जसा आला तसा जाणार आहे. याच्याने काही नाही, जाताना दुकान हां असं आहे. का तुम्हाला सांगतो मी काय ते उठता बसता काय भांडी घालून देवा बसायची कारण नाही. असं आहे.
राजे मच्छीमाराची गोट मागायची त्याला प्रमाणे अवतार घेताना सांगितलं मिस्त्री आदर केलं पाहिजे आणि त्या महिन्यावरती संलग्न झालं पाहिजे. नाथ पंथामध्ये मोडत नव्हतं ते नवनाथ आणि ब्रह्मचारी तर मच्छीनाथ पहिला नाथ हा शंकराचा अवतार आहे. ते ऋषी कन्याने त्यातला वर पाहिला शंकराचे मोठा अवतार मच्छीनाथा येईल तेव्हा तिसरी अजून महिनावरती असे कुठे येईल बघलं तुझं विधिलिखित खेळ असतात. काय असतात त्याला विधिलिखित म्हणायला ते खाल्लेल्या टायमाबरोबर होत असतो. तेव्हा तुम्ही भक्ती मार्ग करा भक्ती करा नामसंग करा. वाचनानं काय होतं संतांनी पुस्तक वाचलं त्यानं काय केलं आपण काय केलं संतांनी एकातला जाऊन जेव्हा सोडला का तुकाराम मला सगळ्या संतांना कळलं ज्ञानसरा झाला भिक्षा घातली नाही लोकांनी तुकारामाची गावावर वरात काढली काय काय केलं तर ते देवाला सोडलं का तसं देवाचं प्रार्थना करा आम्हाला तर मिळेल रोप तर लावा आधी न रमलं तर त्याला फळ कसे येईल रोप लावा त्याला पाणी घालायचं पाणी करा त्याचं फळ येईल तुमच्या भक्तीनुसार तुम्हाला मिळायचं तरी राहणार नाही. त्यावेळेस त्याला गुरुचा वाचलं माझा पाठीशी त्या नौकेत बसा म्हणजे पहिली तरी इकडे जाचलं तुम्ही त्या नौकेला नाही गेलं तर कसं झालं तुम्ही काही बघायला जाण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्यात कल्याण पण नाही शेवटी इथं जायचं आहे रंगलं तिथं राहायचं जाताना काही नेता येणार नाही तर त्या एका जागेने असं करायचं ते हाताला ती काढते काढून घ्यायचं हां चुकून जायला म्हणतो हे बघा ज्याला चुकून मिळून ठेवलेलं असते त्याचं काही किंमत नाही तर त्या सोन्याची किंमत आणि आता लागतंय काम तुझ्या आपल्याला 10 लाख रुपये ॲक्टिव्हेशन करता ठेवलं ते राहिली ती मला जाय नाही कारण आमची कोण होती का ना हा त्याला चाचून म्हणतात कुठं काय म्हणजे आता त्याला मुली पतीने व्याख्या काय का कोणी तपासून सोडतं तिकडे इथं राहिलं गेलं पण म्हणजे आणखी राहिली बाईक काळात काय राहिली का फुल बघा म्हणतात हां असं सगळं चाललं आता नुसती काढून मिळेल तुम्ही मिळून तर काय आता सगळं काढून घेतलं का तर जातं जाईल म्हणून तिथं इतकी माया ज्या टायमाला केरळ प्रकारची इथं झालं हा केरळची आई गांधार एवढं मुंबईमध्ये गेली त्या मुलांचं प्रेत बघायला अर्धा वाजता सुद्धा आलं मग तिथे श्रीकृष्ण गेले स्वामीपण करणार का श्रीकृष्णाने शाप दिला म्हणजे यादवकडे एक माणूस राहणार नाही आणि त्याप्रमाणे घडलं. गांधारीने काय केलं तर श्रीकृष्ण करता काय केलं शेवटी ती काय काय त्यानं बरोबर भुका लागल्या मग इकडे पुढे चालू भरायला तिथं आंबे एक झाड होतं त्याला आंबं लागलं आणि ते आंबं खायला नंतर ती गांधारी अशी खेळत ओढून लावायची आणि त्याबरोबर ते आंबा तोड्या बघायला भुके करतात खायासाठी मग माझ्या कुटुंब आहे पोटात भरायचं नाही त्या माणूस पण मेला बाई मिळली का बाई मिळली बाबा पण भेटा हां 2 जण आरती खाते तुम्ही एक खाते हां कपाच पण मेलं या हां 2-3 हिला मोठा असती तर दुसऱ्या माणसं बाईला म्हणायचं खा किती वेळा तिकडे अजून अर्धी खायची खरं आहे होतं. तर हे सगळं चुकीचं आहे. आपली अजागात करणं आपल्याला गुरु समर्थ मिळालं नाही लक्षात काढून घेण्याची ताकद उद्याला आहे कारण लक्षात तुम्ही आता सांगत नाही त्या वर्गात आपण नाव घेण्याचा प्रयत्न करा नंबर कसा काढायचा काय कॉम्बिनेशन आमचा आशीर्वाद तुमच्या पाठी राहील. तुमची इतकी भक्ती प्रेम म्हणून आम्हाला आनंद वाटतो. एका बाजूने मात्र एक पाय चांगला एक लागला असतो काय लागणार आमचे भक्त आहे प्रेम आहे माझे फार तर हातलं काय भक्ती होत नाही काय कळलं काय प्रेमाने भक्ती अर्थाविनं होती नाकाविनं होती घालून प्रेमाने भक्ती नाकाविनं मूर्ती नत नाक असं नव्हतं घालायला आणि अर्थाविनं म्हणजे पूर्ती वाचून असं करा की जे काय गुरुमत्वाचे नाम संग्रह करा त्याला काय न घ्यायला लागत नाही काय नाही आयुष्याला कल्याण पण महाचा दिवस गेला आयुष्याला कमी झाला हा तर दिवस गेला साहेब आयुष्याला कमी झाला ते जुन्याने पोताला भोग पडलेला बरोबर खाली पडतोय एक दिवस गेला तर आयुष्याचा दिवस कमी झाला वाढत नाही दिवस तर ते म्हणून असो सोडला असो
तर 6 महिने आपले जुमा आयुष्य जाते झोपेत, बाळपण फिरून गेलेलं असतं, म्हातारपणी काय चालत नाही, परामध्ये झालेलं असतं, हात पाय चालत नाही, चालण्यामध्ये भक्ती करायला हात पाय चालतात, नामस्मरण करायचं, दुसरं काय करायचं. ते देवाला गेल्यावर देवाला ते पाषाण बोलतोय तुमचं मी हां नाही ते नुसतं आपली होतं ते बोलते का काय नुसतं बोलतो त्याला ऐकून देतो अगदी जगडच आहे हो काय बोलतोच आहे तू का आला तुला बरं नाही का काय विचारते का तू का संतन कशा करता करा ती संतंगाची धुणे देवापासून त्या लिरिक पोचू शकते म्हणून संतन करायचं काय करावं संतांना तुम्हाला सांगितलं करायला तर एवढं बोललं तर मी बंद करतो हां आशीर्वाद